शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. 36,585 कोटींची कर्जमाफी. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावरच घोषणा होणार. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या नावे पैसे घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून वसुली करणार. फडणवीसांचा इशारा. सरकारी तिजोरीतून पैसे दिल्याप्रकरणी फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याची राऊतांची मागणी. राष्ट्रवादीचे पुण्याचे उमेदवार विक्रम काकडेंच्या उमेदवारीला शरद पवार गटाचा आक्षेप. मालमत्ता कर न भरल्याचा उल्लेख शपथपत्रात नसल्याचा आरोप. तर प्रॉपर्टी 4 वर्षापूर्वीच विकल्याचं काकडेंचं स्पष्टीकरण. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांविरोधात पक्षांतर्गत मोठ. सूत्रांची माहिती. नाराज नेत्यांचा एक गट 8 जूनला दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्षांना भेटणार असल्याची माहिती. शिवसेना एकच. ज्यांना परतायचं आहे त्यांनी मातोश्रीवर यावं. खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. भाजपच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाल्यास ठाकरेंशी चर्चा करण्याचा सल्ला. मंचरमध्ये कांदा उत्पादकांचं जोरदार आंदोलन. शेतकऱ्यांकडून पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर फेकले. आंदोलनात सहभागी रोहित पवारांना घेतलं ताब्यात. पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. नाशिकमध्येही जोरदार पाऊस. कुंभमेळ्याच्या कामांमुळे मोठी वाहतूक कोंडी. राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. बुलढाण्यात केळी संत्र्याच्या बागा आडव्या. अकोल्यात केळी बागांनाही फटका. तर बीडमध्ये गारपिटीमुळे फळबागांचं अतोनात नुकसान. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं कोलकात्यात आंदोलन. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याविरोधात तृणमूल काँग्रेस आक्रमक.